नमस्कार. नक्षत्र ज्योतिष मध्ये आपल्या सर्व दर्शकांचं स्वागत आहे. मी ज्योतिष अभ्यासक अमोल जवळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कृपया माझं चॅनल ॲस्ट्रो पुणेवाला सबस्क्राईब करा. समोरील कुंडली एका स्त्री जातकाची आहे. यांना सरकारी नोकरी ऑक्टोबर 2022 ते एप्रिल 2023 या काळात सरकारी नोकरी रेल्वेमध्ये लागली व सध्या त्या PC म्हणून कार्यरत आहेत. यांच्या कुंडलीची विचारणा यांच्या वडिलांनी मला कॉलद्वारे केलेली आणि त्यांनी मला विचारलेला प्रश्न की आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकमध्ये एंट्री मिळेल का. तर त्याचे आन्सर दिल्यानंतर त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला की यांना गव्हर्नमेंट जॉब भेटेल का. तर त्यांना मी सांगितलं की ह्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये असतील, जॉब भेटेल, पण त्यांना क्लास 1 पोस्ट मिळणार नाही, क्लास 2 क्लास 3 पोस्ट भेटेल. तर ज्या वेळेस यांची कुंडली मी पाहिली त्यावेळेस मिथुन नवमांशची कुंडली, तूळ लग्न आणि कर्क राशीची कुंडली आहे. नवमांश कुंडलीतील दशमेश गुरु व दशमात असलेला शनी, लग्न कुंडलीमध्ये दशमेश चंद्र स्वराशीत. ज्या वेळेस या तिन्ही ग्रहांच्या महादशा अंतर्दशामध्ये ग्रहांचा योग आला तेव्हा म्हणजेच ऑक्टोबर 2022 ते एप्रिल 2023 या काळात त्यांना सरकारी जॉब लागला. तसेच या कुंडलीमध्ये रवी कन्या राशीत आहे, बुध रवीच्या राशीत आहे. हे एकमेकाच्या राशीत असल्याने तो एक राजयोग, बुधात्य राजयोग झाला. चंद्र दशमात आहे, शनी भाग्यात आहे, भाग्यात पंचमेश. या कुंडलीमध्ये लग्नेश प्रबळ नसल्याने क्लास 1 पोस्ट मिळू शकली नाही. तर सरकारी नोकरीसाठी कोणते कोणते योग असतात ह्याच्या व्यतिरिक्त ते आपण पाहूया. पहिलं तर दशम भाव बघितलं जातं व्यवसाय नोकरीसाठी. हा भाव खाजगी नोकरी किंवा सरकारी नोकरी ठरवतो. जर या भावाचा स्वामी बळकट असेल आणि शुभ ग्रहांशी संबंधित असेल तर नोकरीची संधी वाढते. त्यासोबतच सप्तम भाव हा व्यवहार भागीदारीचा भाव, सरकारी अधिकाऱ्यांसोबत संबंध, अधिकार प्राप्त होणे यासाठी पाहतात. त्यासोबत रवी ग्रह म्हणजे सूर्य, सत्तेचा ग्रह. सूर्य हा सरकार, सत्ता, अधिकार, प्रशासन, वरिष्ठ पद यांचे प्रतिनिधित्व करतो. सूर्य बलवान असल्यास उच्च राशीत केंद्र त्रिकोणात शुभ दृष्टीने युक्त असता सरकारी क्षेत्रात जाण्याची शक्यता अधिक वाढते. त्यासोबतच शनी ग्रह म्हणजे सेवा, शिस्त, मेहनतीचा ग्रह. सरकारी सेवेतील सातत्य, शिस्त आणि नियमांचे प्रतिनिधित्व शनी करतो. शनी जर दशम भावाशी संबंधित असेल तर सरकारी नोकरीस अनुकूल. जर कुंडलीमध्ये राजयोग, धर्मकर्माधिपती योग, लक्ष्मी योग, बुधात्य योग इत्यादी असतील किंवा 10व्या भावाशी संबंधित असतील तर सरकारी पद मिळण्याची शक्यता जास्त. ज्या कालावधीमध्ये शनी रवी दशमेश यांची महादशा अंतर्दशा चालू असेल तेव्हा नोकरी मिळण्याची शक्यता अधिक दाट असते. आशा आहे तुम्हाला कुंडलीतील योग समजले असतील. असेच दडलेले राजयोग पडताळण्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता, कुंडली मार्गदर्शन करून घेऊ शकता. कृपया माझं YouTube चॅनल आहे ॲस्ट्रो पुणेवाला आणि वेबसाईट आहे www.astropunewala.com. यावर माझा नंबरही दिलेला आहे आणि तुमच्या कुंडलीच्या रिगार्डिंग सर्व डिटेल्स करेक्ट प्रेडिक्शन तुम्हाला दिले जाईल. नमस्कार.